हा जो प्रश्न या ठिकाणी सन्मान्य सदस्य किशोर जोगरेवारजींनी मांडलेला आहे. आणि ह्यापूर्वी देखील सन्मान्य आपले नेते सुधीर भाऊंनी सुद्धा की चंद्रपूरला एक नवीन 800 मेगावॅटचा प्लॅन्ट तयार करण्यात यावा अशी मागणी केली होती आणि त्या दृष्टीने केंद्र शासनाच्या निर्देशनानुसार या ठिकाणी आता जे प्लांट कार्यान्वित आहेत ते 2030पर्यंत कार्यान्वित ठेवायचे आहेत आणि येणारे जे प्लांट असणार आहेत ते सुपर क्रिटिकल किंवा अल्ट्रा सुपर क्रिटिकल अशा नवीन टेक्नॉलॉजीचे असणार आहेत, जेणेकरून या ठिकाणी पोल्युशन पण कमी होईल, कमी कोळशामध्ये जास्त वीज निर्मिती होईल आणि अशा पद्धतीच्या आपल्या ह्या चंद्रपूर प्लांटमध्ये नवीन प्लांट उभारणीसाठीची जागा अवेलेबल आहे. कोळसासुद्धा स्वस्तात मिळतो आणि ग्रीडसुद्धा आपल्या त्या ठिकाणी तयार आहे. म्हणून आपण केंद्राच्या रिप्लेसमेंट पॉवर प्रोजेक्ट अंतर्गत 800 मेगावॅटचा क्षमतेचा या ठिकाणी प्रकल्प व्हावा यासाठी आपण याची फिजिबिलिटी तपासलेली आहे आणि एक सल्लागारामार्फत याचा अहवालसुद्धा महानिर्मितीने आता शासनाकडे प्रस्तावित केलेला आहे आणि लवकरच त्याची सुद्धा मान्यता देण्यात येईल आणि ह्या 800 मेगावॅटच्या प्रोजेक्टला अंदाजे 9,892 कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे आणि ह्याची मान्यता झाल्यानंतर MERC कडनं मिळाल्यानंतर लवकरच त्याचं पुढचे कामसुद्धा चालू करण्यात येईल.